हाय, हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर चला आज सकाळी सकाळी तुम्हाला काय दाखवते, तर आज आहे गुरुपौर्णिमा. त्यामुळे ना उपवास मला पण आहे आणि परिचय पप्पांना पण आहे. त्याच्यामुळे मी ना रताळे स्मॅश करून ठेवलेले, उकडून वगैरे घेतलेले आणि आता खिचडी पण बनवायची ती. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा ब्लॉग आहे ना खूप खास होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की सगळ्यांनी बघा आणि कसा वाटतो मला कमेंट करायला मात्र विसरू नका. तर चला रांगोळी वगैरे काढून घेतली पहिल्यांदा सकाळ सकाळ आणि नारळ हे राहिलं होतं आणायचे. नारळ आणि फुलं नव्हती त्याच्यामुळं राहुल आणि परी दोघंजणं गेली आणि त्यांना कसं आज गुरुपद घ्यायचं असतं ना, तर मी गुरुपद घेतलेले कधीच. पण तरी पण आहे ना गुरुपौर्णिमेला मी स्वामींना एक नारळ आणि गुलाबाचं फूल देत असते. तर ही दोघं जण चालली होती तोपर्यंत मी तुम्हाला रांगोळी दाखवते. सकाळी सकाळी रांगोळी काढून घेतली मी आणि देवपूजेला सुरुवात केली. पहिल्यांदा परीच्या पप्पांचा डबा दिला ना म्हणजे मला टेन्शन नसतं. त्यांचं डब्याची सगळी तयारी केली आणि पटकन देवपूजा करायला बसले होते. नाही म्हटलं तरी कसं होतं, आज अभिषेक वगैरे करायचं म्हणलं ना आणि बघा टीव्हीला मस्त अशी स्वामींची गाणी लावून दिली होती आणि श्रीसूक्त बरेचसे आपली जी सेवा असतात ना, ते मी टीव्हीवरतीच लावून देते आणि आपली पूजा चालू असते माझी. तर बाकीचं अभिषेक करायला कसा वेळ लागतो आणि मी ही केली तोपर्यंत मुलांनी नारळ आणि फुलं वगैरे घेऊन आली होती आणि त्यानंतर मुलांनी सुद्धा अभिषेक केला बरं का. आणि असं ह्या गोष्टींना आपणच मुलांना शिकवायच्या म्हणजे त्यांना पण काही का होईना स्वामी सेवेची आवड आपोआपच तयार होते त्यांच्यामध्ये पण आणि ते सुद्धा मनाने स्वामी सेवा करायला सुरुवात करतात. तर माझी पूजा चालू होती ना, पूर्ण पूजा होत आली होती. माझा फक्त स्वामीला अभिषेक राहिला होता. तोपर्यंत दोन्हीही मुलं आली होती घरी. मग दोघांनीही आल्यानंतर पटपट मग त्यांनी तोंडात पाय धुतलं आणि स्वामींची म्हणजे अभिषेक करायला सुरुवात केली. तर माझा पहिल्यांदा अभिषेक करून झाला होता. त्यानंतर मी मुलांनाही करायला लावलं आणि कसं होतं, अशा गोष्टी आपणच शिकवायच्या असतात आपल्या मुलांना आणि थोडं तरी स्वामी सेवेचं एकदा छंद लागला ना, तर तो स्वामी सेवेचा छंद कधीच कमी होऊ शकत नाही बरं का. एवढं मात्र मला आलेला अनुभव आहे आणि आत्तापर्यंत मला माझ्या प्रत्येक गोष्टीत ज्या अडचणी आल्या ना, त्यातून मी कशी बाहेर पडले ना, माझं मलाच समजलं नाही. इतकं स्वामींनी मला आधार दिलेला आहे. आणि आता मुलांना मी हळदीच्या पाण्याने अभिषेक का करायला सांगते. का आता हळदीच्या पाण्याने अभिषेक आणि दुधाने परत मध आणि पंचामृत करतो ना आपण त्याच्यानेही करायचा असतो. पण हळदीच्या पाण्याने केल्यानंतर आपलं गुरुबळ स्ट्राँग होतं असे म्हणतात. म्हणून मी सुद्धा मुलांना हळदीच्या पाण्याने अभिषेक करायला सांगितला आणि गुरु म्हणून स्वामींनी माझ्या मुलांच्याही पाठीशी कायम असंच असावं असं मला वाटतं. त्यामुळे मी मुलांकडूनही श्री स्वामी दोघांकडूनही स्वामी समर्थ. सेवा छान अशी करून घेतली श्री स्वामी आणि आज समर्थ. खरंच खूप छान वाटलं श्री असं म्हणजे स्वामी समर्थ. एक काहीतरी सण श्री असल्यासारखंच वाटत स्वामी होतं बरं का. समर्थ. आणि खूप छान प्रकारे श्री आम्ही स्वामी तिघांनीही अभिषेक समर्थ. केला. आता परीचे श्री पप्पा घरी स्वामी नव्हते ना त्याच्यामुळे समर्थ. नाही ते सुद्धा श्री घरी स्वामी असल्यानंतर समर्थ. आम्ही चौघंही मिळून मस्त छान श्री असा अभिषेक स्वामी करत असतो. समर्थ. आणि अभिषेक करता वेळी ना आपला दिवा श्री प्रज्वलित स्वामी करून ठेवायचा समर्थ. आपण. म्हणजे आपली सेवा जी चालू असती तर ती छान अशी स्वामींपर्यंत पोहोचते असे म्हणतात बरं का. आणि त्यानंतर मी रात्री बघा स्वामींची छान असा ड्रेस शिवला होता. तर परीचं चाललं होतं फोटोशूट करायचं. तिला आहे ना तिच्या मैत्रिणींना दाखवायचं होतं ना त्यामुळे ती त्यानंतर मी स्वामींना मस्त असा हिना अत्तर लावून घेतला आणि हिना अत्तर लावून झाल्यानंतर जी आता मी स्वामींसाठी रात्री जी कपडे शिवली होती ना, तर ती मी मस्त अशी घातली ना, इतकं स्वामींचं रूप सुंदर दिसत होतं, की मला असं वाटायचं की माझीच नजर नाही लागू दे स्वामींना. का ते इतकं सुंदर ना आणि मी शिवलेला ड्रेस म्हटलं की अजूनच मला त्याचं खूप कौतुकही वाटत होतं आणि मला शिवता आलं नाही ह्याचंच मला थोडंसं जरा भारी वाटत होतं. तर बघा मी स्वामींसाठी मस्त असा हा फेटा शिवलेला आहे आणि त्याला मस्त असं एक म्हणजे जे ब्लाऊजसाठी मी बटन लावते ना, ते बटन लावलेले आहे आणि त्याच थीमनी जी स्वामींचा ड्रेसचा कलर नाही, त्याच थीमनी मी रांगोळीसुद्धा बघा त्याच कलरची काढली होती. तर अजूनच भारी लूक आला होता आणि माझी पूजा स्वामींपर्यंत पोहोचली असं मला तरी वाटत होतं आणि स्वामींसाठी मस्त असं छान असा एक गजरा पण बनवला होता मी म्हणजे हार म्हणून. तर छान अशी पूजा झाली बघा आणि जशी मला पाहिजे होती ना, तशी पूजा माझ्या मनासारखी झाली, की मला अजूनच छान वाटतं आणि सुंदर अशी त्याच कलरची रांगोळी काढल्यामुळे अजूनच भारी वाटलं आणि एक योगायोगाने ती रांगोळी त्या कलरची माझ्याकडं होती, पण त्यामुळं छान असं चिंतामणी कलर आहे बरं का. आता तुम्हाला मोबाईलमध्ये कसा कलर दिसतोय माहीत नाही, पण चिंतामणी कलरचा आहे बरं का तो. राणी राणी हे राणी अगो राणी नाही राणी तेच खातोय. तिथे राणी तू पळ पळ तिकडं राणी राणी येते का राणी पकडायला लय राणी हुशारी आहे. मागं सोडून काढ ना. आता जाऊन तिकडं बसायचं फरची बसायचं ना फरची बसायचं नाही तिकडं बसायचं लांब धर
तुझा तिकडं आता जा, बस झालं. बाय बाय करा आता, जा जा दोघांनी पण. ही बघा मस्त अशी आमटीला फोडणी दिलेली आहे मी. ठेवले अजून ही येळवणी आहे, अजून बरंचसं साहित्य दाखवते तुम्हाला. आमटी तर एक नंबर झालती बरं का, चवीला खूप सुंदर झालती. आणि ह्याची रेसिपी मी आहे ना, एका ताईंनी मला कमेंट केली होती, त्यावेळेस मी ह्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आमटी ना खूप माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडणार. आणि एक तर त्याला कसं घरगुती मसाला असला तर अजूनच भारी होतं बरं का. आता माझा घरगुती मसाला असतो, त्यामुळे माझी आमटी खूप छान होते. आणि मी ना 2 दिवसाची आमटी करून ठेवते, म्हणजे आजचा दिवस म्हणजे ज्या दिवशी बनवली ती आणि दुसऱ्या दिवसापर्यंत जायला पाहिजे. तर परीचं बघा गाणं म्हणायचं चालू होतं आणि तिच्या पप्पांचं चाललं होतं चिडवायचं तिला, परी भूक लागली काय म्हणून. तर अशी त्यांच्या जरा थोड्याशा मजा-मस्ती चालू होती. आणि परीने मस्त असं बसून-बसून पुरण वाटून दिलं बरं का. आणि सकाळची सुरुवात तिने मस्त म्हणजे फरची वगैरे पुसूनच केली होती. ब्लॉग खूप मोठं होईल, त्यामुळे मी जास्त ॲड नाही केलं. पण सकाळची पूजा करायच्या अगोदर तिने फरची वगैरे पुसून घेतली ती. आणि तुम्हाला एक दाखवायचं म्हणजे एक पुस्तक बघा, मी नारायणपूरला जाणार होते ना, तर म्हणजे नारायणपूरला मी नेहमीच जाते. पण मला आहे ना एकदा ह्या पुस्तकाचं स्वप्न पडलं होतं बरं का. जसं की हे पुस्तक मी कधीच पाहिलं नव्हतं. पण मला स्वप्नामध्ये हे पुस्तक आलं होतं. तुम्हाला आता हातात घेऊन दाखवते बघा, श्री क्षेत्र नारायणपूरचं. तर हे पुस्तक मला स्वप्नात आलं होतं. तर काय माहिती का, तर परीच्या पप्पांनी आत्तापर्यंत ते पूर्ण वाचत आणलेलं आहे. तर छान असतं म्हणजे पुस्तक, ते मला स्वप्नामध्ये आलं होतं एक मी, की जसं काय मी विकत घेते म्हणून तिथून. आणि मी कधी नावसुद्धा वाचलं नव्हतं त्या पुस्तकाचं, पण मला ते स्वप्न आलं होतं बरं का. स्वप्नामध्ये ते पुस्तक आलं होतं. तर बघा स्वयंपाक पण उरकत आलता, परीचं चाललं होतं मस्त छान हळू पुरण वाटायचं. आणि राहुलनी मस्त असा हार बनवून घेतला. आणि तोपर्यंत माझं बाकीचं जे किरकोळ काम होतं मी आवरून घेतलं. आणि त्यानंतर भांडी वगैरे घासून किचन वाटा क्लीन करून घेतला आणि मग पोळ्या लाटायला सुरुवात केली. तर तुम्हाला दाखवते आता बघा, परी चालले माझं शूट करायचं. आणि माझं चालू होती लाईव्ह चालू. आता इतके वेळ तर लाईव्हला आलत्या मीनाक्षी मावशी आणि एक मोहिनी दौंड म्हणून आलत्या. तर त्या दोघींशी गप्पा चालू होत्या माझ्या. पुरणपोळ्यांना वेळ लागतो म्हणून मी तोपर्यंत लाईव्ह घेते, नाही म्हटलं तरी अर्धा तास जातो बरं का पुरणपोळ्या करायला, म्हणजे तेवढ्याच्या. तर शेवट मी त्या ठेवल्या होत्या करण्यासाठी. आणि तोपर्यंत लाईव्ह चालू होती, तर माझं चालू होते कमेंट वाचायचं. तर परी माझं शूट घेत होती, की मम्मीचं लाईव्ह चालू आहे बघा. आणि लाईव्हमध्ये परीचं चालू होतं दाखवायचं तुम्हाला. आणि हार वगैरे झाला, त्यानं माझी पण पोळ्या वगैरे करून झाल्या तोपर्यंत. तर राहुलनी मस्त असा स्वामीला एक हार केला. आपल्याकडे जे हॉलमध्ये मोठा फुटा आहे त्यासाठी एक हार म्हणजे दर गुरुवारी तर बनवतोच आम्ही. पण असं काय असेल ना त्यावेळेस नक्कीच बनवत असतो. आणि तोपर्यंत परीच्या पप्पांचं पारायण सेवा चालू होती आणि सारामृत होतं. तर त्याच्यामुळं 2 तास 2-2.5 तास सहज लागतात. आणि एवढं उशीर बसणं म्हणजे ना खूप अवघड काम असतं. पण तरी पण 1 दिवसासाठी आपल्याला सेवा करायची असतात आपण मनापासून, तर ते 2 तास काहीच वाटत नाही बरं का. आपल्याला असं बसलं तर आपल्याला कंटाळा येऊन जातो, म्हणजे कसा वेळ जातो निघून ते कळत नाही. पण अशा वेळेस आहे ना खूप पाय वगैरे असे अवघडून येतात, असंच असतं. आणि सेवा करायची म्हणलं ना मनापासून तर होऊन पण जाते. तर तुम्हाला एक मी तेलाची टिप पण दाखवते बरं का. म्हणजे मी ज्यावेळेस भजी बनवते ना, त्यावेळेस मी तेलामध्ये म्हणजे भज्यासाठी तेल किती घेते ते तुम्हाला दाखवते. अगदी थोडं तेल घेत असते. आणि जसं लागेल अशी तेल घेते, का आता इतकं कढई भरून मी कधीच तेल वापरत नाही. आता घेताना मी जास्त घेतलं होतं, पण तेवढं मला अंदाज आलेला असतो, की तळून झाल्यानंतर एखादं छोटी पळी असते ना, तेवढं शिल्लक राहायला पाहिजे. तर एवढं असं तेल राहिलं होतं बघा माझं. तर तुम्ही सुद्धा आहे ना असंच ही टिप्स वापरत जावा. जास्त कढई तेल घेऊच नका जावं आणि ते तेल परत भाजीमध्ये वापरत नका जाऊ. का तर हे तेल आहे ना प्रोसेस केलंच असतं नाहीतरी. त्याच्यामुळे मी जास्त तेल वापरत नाही बघा. आणि इतकं शिल्लक राहिलेलं आहे तेल आता. आता हे तेल जर तुम्ही भाजी वगैरेमध्ये कुठल्या म्हणजे ताजं असतानाच वापरलं तर ठीक आहे. पण जास्त असं म्हणजे उद्या परवा असं 2 दिवसानंतर वापरूच नका. डायरेक्ट टाकून दिलं तरी चालते. असं करत जावा आणि जास्त तेलाचा वापर नका करत जाऊ. म्हणजे मी तर असे करत असते, जास्त तेलाचा वापर करत नाही. बरोबर अंदाजे तेल घ्यायचं आपलं जितकं भजी आहेत ना, त्याच्या अंदाजानुसार तेल घ्यायचं. आणि तेवढं तेलात शेवट येईल ना तिथपर्यंत एक भजी का होईना तळून घेता येईल असं ठेवायचं. आणि त्यानंतर राहिलेलं तेल तुम्ही एखाद्या भाजीत लगेच वापरून टाकलं तर चांगलंच आहे. आणि बघा सगळं आवरलं होतं माझं आणि आता भांडी वगैरे घासून घेत आहे मी. कसं होतं असं पुरणाची भांडी सारखी थोडी-थोडी पडत राहतात. आणि राहिलेलं जे पुरण होतं ती परीचं चालू होतं वाटून घ्यायचं. तोपर्यंत मी किचन वाटा पूर्ण क्लीन करून घेतला.
आणि किचन वाटा पूर्ण क्लीन करून झालं की काम मोठं काम झाल्यासारखं वाटतं आणि आपण म्हणतो पुरणपोळीचा स्वयंपाक, पण पूर्ण दिवस कसा जातो ते समजत नाही. आणि आज स्वामी सेवा करायला खरंच खूप छान तर तुम्ही कशी स्वामी सेवा करता मला नक्की कमेंट करून सांगत जावा. तर पाऊस असल्यामुळे कुठल्या मंदिरातही नाही जाता आलं आणि स्वामींसाठी काहीतरी बनवायचं म्हणलं, तर अख्खा दिवस आपला घरामध्ये जातो आणि ते करून एकतर खूप कंटाळा येतो म्हणजे सगळं काम आवरायचं म्हणलं की आणि कुठं जाण्याची इच्छासुद्धा होत नाही. असं वाटतं घरी सेवा केलेली सगळ्यात बरी. कसं होतं कुठं जायचं आणि नाही देवाचं दर्शन बी होत नाही, काहीच होत नाही आणि फक्त देवाच्या दारातून आल्यासारखं वाटतं. त्यामुळे असं वाटतं की जेवढी होता होईल ना, एवढी घरी सेवा केलेली कधी पण चांगली. आणि मी तर तशीच करत असते आणि अगदीच आपल्याला समजा वेळ भरपूर आहे, त्याच वेळेत जायचं. गर्दीच्या वेळेस आणि गर्दीच्या ठिकाणी अजिबात अशा वेळेस नाही गेलेलं कधीही चांगलं. उलट घरी जेवढी करता येईल ना सेवा, तिथं जाऊन काही एवढं होत नाही, असं मला तरी वाटतं बरं का. म्हणजे वैयक्तिक सांगते मी. तर तुम्ही अशीच घरी सेवा करत जावा. आपोआप स्वामी आपल्या सेवेला कधी उभं राहतात तेवढं आहे. आणि आता पप्पांचं बघा माझा पूर्ण स्वयंपाक झाला तरी त्यांचं वाचन चालूच होतं. तोपर्यंत मग मी रिलॅक्स झाले होते. सगळं पोळ्या वगैरे सगळं करून झालं आणि राहिलेलं थोडंफार मी ऐकण्यासाठी बसले होते. तर तुम्हाला मी दाखवत आहे, मी काहीच बोलत नाही म्हणून. तुमच्यासोबत सुद्धा नाही बोलले. तर परिचय पप्पांचं पारायण वाचायचं चाललं होतं, त्याच्यामुळे मी शांत बसून राहिली होती आपली. आणि जेवढं राहिलेलं अर्धं पारायण होतं ते वाचून घेतलं. आरती वगैरे म्हणून झाली आणि आरती म्हणून झाल्यानंतर श्वेता म्हणत असती मला, की विभूती लावत जावा. तर त्यामुळे आज विभूतीचं पण लक्षात आलं. तर आम्ही सगळ्यांनीच विभूती लावली. तर श्वेता व्हिडिओ बघत असेल तर मला नक्की कमेंट कर बरं का. आणि मस्त असं स्वामीला नैवेद्य दाखवून घेतला, पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला. तर स्वामीला ज्यावेळेस नैवेद्य दाखवते ना, खरंच खूप समाधान वाटतं. असं वाटतं स्वामींसाठी अजून काय काय करावं आणि काय नाही असं होतं. तर तुम्हाला आजची पूजा आणि आजचं माझं पुरणपोळीचा स्वयंपाक हा नक्की कसा वाटला आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला कुठं काय आवडलं असेल तर मला नक्की सांगत जावा. आणि अजून तुम्हाला कुठल्या विषयावरती किंवा काय असं वेगळं तुमच्यासाठी म्हणजे रेसिपी किंवा असं कुठल्याही ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडेल तर मला कमेंट करून नक्की सांगत जावा. नवीन असाल तर चॅनल लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.